प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीला घेऊन राज्यभर रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती। याच पार्श्वभूमीवर गोंदियाच्या तिरोडा तुमसर या राष्ट्रीय महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे। त्यावेळी काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती। नंतर पोलिसांच्या मदतीने प्रहार कार्यकर्त्यांना रस्त्यावरून उठविण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली। तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर याच्यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करू असा खणखणीत इशारा यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी दिला आहे। शेतकऱ्याची फसवेगिरी केलेली आहे। या सरकारला वटणीवर आणण्यासाठी आदरणीय बच्चूभाऊ कडूंनी वेळोवेळी आंदोलनाची भूमिका घेऊन शासनाला दिलेल्या आंदोलनाची आठवण करून देतात, परंतु हे शासन शेतकऱ्यासोबत अन्याय करत आहे। आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे यांनी मोठ्याने सांगितले होते, परंतु कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या बाबतीत ठोस पाऊल उचलले जात नाही आहे। दिव्यांगांचा पगार ज्यांना 2 हात नाही 2 पाय नाही अशा लोकांना तुटपुंज मानधनावर आणि केंद्र सरकारने मागील 50 वर्षापासून जो 200 रुपये मानधन आहे त्याच्यामध्ये वाढ करावी, त्यासाठी हा एक आंदोलन आहे। शेतकऱ्याच्या विद्युतच्या बाबतीत धान उत्पादक शेतकऱ्यावर मोठा अन्याय होत आहे। 8 तासाचा परिपत्रक काढून शासन म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देतो, परंतु असे सांगायला पाहिजे की आम्ही 8 तास शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ अशा पद्धतीने आणि सोलरची लट लादून आमच्यावर एक धगड धोंडा पेलवत आहे असे शासनाची ध्येयधोरण आहेत। आणि ज्या काही शेतकऱ्या भूमिहीन मजुरांना या 75 वर्षामध्ये एकही योजनेचा लाभ नाही आहे। एखादा शेतकरी साप चावून मेला आणि भूमिहीन मजूर तर शेतकऱ्याला 2 लाखाचा विमा आहे, परंतु भूमिहीन मजुराला 1 रुपयाचा विमा नाही। हे शोकांतिक आहे। ज्या मजुराच्या भरावर शेतकरी आपला पोट भरतो की बाई देशाची धुरा चालते, अशा भूमिहीन मजुरासाठी आज या 75 वर्षामध्ये योजना आहे। म्हणून या सरकारचा आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करत आहोत। आणि यानंतर जर या शासनाने सातबारा कोरा किंवा अन्य मागण्यावर आमचा विचार केला नाही तर 5 ऑगस्टच्या नंतर मोठी रॅली काढून गावागावामध्ये चक्काजाम आंदोलन किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून किंवा मुख्यमंत्री साहेबाच्या घरासमोर 1 लाख लोक बसवण्याचा आदरणीय बच्चूभाऊ कडूचा मानस आहे। त्यासाठी या भागातून मोठ्या संख्येने आम्ही शेतकरी जाऊन मुख्यमंत्री साहेबाच्या घराचा घेराव करू असं आम्ही आजच्या प्रसंगी सांगतो। आणि जर ह्या आंदोलनाच्या सरकारला जाग येत असेल तर त्यांनी शेतकऱ्याचा आक्रोश अंत पाहू नये। याच्यापेक्षा जास्त संख्येने शेतकरी उद्या 2 ऑक्टोबरला मुंबईला जो होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिसतील किंवा मुख्यमंत्री साहेबाच्या घरावर। जय हिंद, जय प्रहार, जय महाराष्ट्र। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।